पण मला अधिकार कोणामुळे भेटला इथं बोलायचा? बाबासाहेब आंबेडकरांमुळे. संविधान तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार कोणामुळे भेटला? बाबासाहेब आंबेडकरांमुळे. सत्यपाल, मी जात का सांगितली माहित आहे तुम्हाला? मी जात याच्यासाठी सांगितली कारण आम्ही फक्त आमच्या पुरते राहिलो. सत्यपाल महाराजनं 52 वर्षापासून संघर्ष केला, 40 सप्तवन खंजरीवादक घडवले. त्याच्यात रामपाल मराठ्याचा, संगपाल बुद्धाचा, तुषार सूर्यवंशी भाटाचा, संदीपपाल महाराज कुंब्याचे, पंकजपाल बंजाऱ्याचा, अलग अलग जातीचे सप्तखंजिरी वादक सगळीले तुम्हाला सांगतो मी. आपण का बदललो माहित आहे? आपल्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काय याच्यासाठी या महाराष्ट्रात 3 महत्वाचे स्टेज आहेत, 3 विचारपीठ. नंबर 1 नागपूर दीक्षाभूमीचं विचारपीठ. नंबर 2 12 जानेवारी शिंदखेड राजा जिजाऊ सृष्टीवरचं विचारपीठ. आणि नंबर 3 मोजरी येथील गुरुकुंजातलं विचारपीठ. हे 3 विचारपीठ आहेत कारण इथं लाया फुटाण्याची यात्रा नसते, इथं पुस्तकांची यात्रा असते. ते पुस्तक तुमच्या आमच्या घरात गेले म्हणून आम्ही पुस्तक वाचायला शिकलो. म्हणून तुले मावशी विनंती आहे, वाचायचं आहे तर हे वाच, त्या रिकामचोट पोथ्या वाचू नको. 17 शुक्रवार करा, 18व्या शुक्रवारी नवऱ्याच्या पाठीवर शनाचा पाटा मारा. अरे तुले वाचायचं आहे ना मावशी, तर रमाई वाच, भीमाई वाच, जिजाऊ वाच, सावित्री वाच, फातिमा शेख वाच. मुसलमान समाजाची फातिमा शेख, सावित्रीबाई फुले सोबत सहकार्य केलं तर फातिमा शेखनं. म्हणून तुम्हाला विनंती मावशी, पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला गेले. डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला गेले. कधी माहित आहे? ज्यावेळेस त्यांना कळलं की या देशाचं संविधान डॉक्टर B.R. आंबेडकर लिहिणार. मग लोकांनी पंजाबराव देशमुखांना उपसवलं. पंजाबराव देशमुखांना उपसवलं और भेजा बाबा साहब आंबेडकर के पास में किस लिए कि बाबा साहब इस देश का संविधान लेने वाले. फिर ओबीसी, जो ओबीसी समाज है वो ओबीसी समाज, उस पे अन्याय होने को नहीं होना, त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे याकरता पंजाबरावजी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला जा आणि त्यांना ओबीसींचा विचार करायला लावा. त्यावेळेस काय झालं? पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला जातात. पंजाबराव देशमुखांना बाबासाहेब आंबेडकर दरवाजामध्ये बघतात आणि पंजाबराव देशमुख येणार